राजे राजगडावर आले आणि मृगाने आपली झोड उठवली. गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या. गड उतरंडीवरचा झाड झरोडा पाणधारातून न्हावून निघू लागला. शंभूबाळांना संगती घेऊन राजे दप्तरखान्याचा जाप्ता जातीनिशी नजरेखाली घालू लागले. लोहार मेटावर भाल्यांच्या इंगळांवर तावून निघणारी आणि घनठोक्यांखाली घडणारी तलवारींची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोलून पाहू लागले. वरून पाऊसधारा कोसळत होत्या. राजांच्या मनात एक विचाराचा पाणलोट घोंगावत होता. लाल महालात शिरलेला हिरवा सर्प शास्ता खान. आषाढ म्हटला, श्रावणाचे सरते दिवस आले. आषाढ हटला, श्रावणाचे सरते दिवस आले. ऊन पाऊस एकमेकांच्या पाठलागावर पडले. वरून पावसाच्या तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ उदगांबे उदच्या बेभान रोमांचक किलकाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या. रणहलग्यांवर लेझमांचे ताफे नाचत खेळी करत होते. टाळी चापाच्या काठ्या संबळी घुमवीत होत्या. रणशिंगांच्या ललकाऱ्या पाऊस सरींवर काटा फुलवीत चित्कारत धावत होत्या. भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या. ऊर भक्तीच्या इरेसरीने भरून आले होते. उदेकार उसळत होते. उदे ग अंबे उदे. मंबाजी नाईक भवानी जगदंबेची गंडकी शिळेची घडीव मूर्ती पालखीत स्थापून राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते. बदशिकनी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलुखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सीता बांधली होती. मराठी मुलखात अवतरण्यापूर्वीच सरहद्दीवर भवानी समोर बकरी पडली होती. रक्ताच्या पायघड्यांवरून जगदंबा श्रींच्या राज्यात प्रवेशली. मुरदाडांना मातीमोल करणारी, मर्दांच्या मनगटाला निधडपणाचा चेवताव चढवणारी, जोशाला जय देणारी जयंती, कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली, महिषासुराचे मर्दन माजवलेली मत्त मर्दिनी, भंडासुराचे भंजन केलेली भगवती भवानी, बिडालाला बुडवलेली बलशाली बिहडिनी, न्यायी जगाला जगवणारी जयवंती जगज्जननी भवानी राजांच्या राज्यात उतरली. शंभूबाळांसह गडपायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले. मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाऱ्याने भरला. जगदंबेचे ते दोन्ही फर्जंद चालत पालखीजवळ आले. ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उगारलेली, पायाखाली महिषासूर रगडणारी कृष्णवर्णाची वज्रलेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी जगदंब जगदंब म्हणत हात जोडून डोळे मिटले. पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडवला. राजांनी देवभोयांना इशारत करून आईच्या पालखीला आपला रिवाजी खासा खांदा दिला. ते बघताच भोवती उभे मावजन भक्तिभावाने उसळून उठले. उद ग आंबे उद, हर हर महादेवचा मावळ्यांनी पाऊसच पाऊस काढला. पालखी राजगड चढून आली. जिजाबाईंनी आणि राणी वशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खणानारळांनी ओटी भरली. शुभ मुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली. जगदंबेची मिळेल तेवढी कृपासोबत साधण्यासाठी राजे शंभूबाळांसह पालखी बरोबर गड माचीपर्यंत आले. गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणवून गेले. ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या. शंभूबाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे. तुमची आमची साऱ्यांची. तिला हात जोडा बाळराजे. राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या. देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंब कबिल्यासह प्रतापगडावर आले. मुहूर्ताचे पात्र घुई घुई करीत घंगाळत डुंबले आणि राजांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले. मंदिराच्या सुघड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची उदगांबे उदच्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली. मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्य जोशात उजळून निघाला. जावळी आणि कोयना खोरीतील अवघा मावळा लोक जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता. रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसांनी खचाखच दाटून गेली. सदर चौकात तांदळाचा चौक आखून जगदंबेच्या मानकरी भूत्यांनी त्यावर श्रीफळ ठेवले होते. पिरदार पगडी, घोळदार डोर आणि चुणीदार चोणा असा पेहराव घातलेली गोंधळी मळवट भरून तयार झाले.
कुणाच्या गळ्यात संबळ होता, कुणाच्या हातात चवंडक तुंतुण, डोक्यावर कारंजेल घेतलेले टेंभे सदरेच्या कोनाड्यात फरफटत होते. राजे सदरा दाखल होण्याची सारे उत्सुकतेने वाट बघत होते. पदराचा काठ तर्जनीने सावरता धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदर दाखल झाले. समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आश्चर्याने राजांच्याकडे आणि बाळराजांच्याकडे बघू लागले. त्या दोघा पितापुत्रांनी जगदंबेच्या भूत्याचा वेश आज अंगावर धारण केला होता. ती रूपे मोठी गोमटी दिसत होती. त्यात राजे पण नव्हते, होते ते भाववेडे भक्तपण. राजे शंभूबाळासह सदर बैठकीवर सुखावले. गोंधळ्यांचा म्होरक्या सदरे सामने आला. मुजरा घालून म्हणाला, आईचा मानाचा पोत पेटता करून आपण त्यो नाचवाय पाहिजे धनी, जशी जगदंबेची आज्ञा. म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. म्होरक्याने दिलेला 5 पेडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो मस्तकाला लावला. गोंधळ्याने बगलेतल्या बुधल्यातील करंजेल पोतावर सोडले. त्याच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला. गोंधळ्याने आपल्या हातातील काठी राजांच्या हातात दिली. तिच्या ठेक्यावर पोत उजव्या हाताकडून उजवीकडेच कसा नाचवायचा याची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडत घुमू लागला. चवंडक तुणतुण्याने साथ धरली. आई राजा उद उद म्हणत पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जननीचा पोत नाचवू लागले. पेटती ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले. डवराखालचे त्यांचे अंग सरसरत गरम झाले. त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शामियान्यासकट हात पसरलेला अफजल खान दिसू लागला. राजांच्या बागदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब तरारले. पाठकण्यातून पांढरी धोट घोडी सुसाट धावत आहेत असे त्यांना क्षणभर वाटले. हे असंच काहीतरी ज्या क्षणी आम्ही खानाला फोडला त्या क्षणी आम्हाला वाटलं होतं. या पेटत्या पोतासारखंच काहीतरी उसळतं पेटतं आमच्या नसानसात दबा धरून आहे. क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यातील ज्योती आणि फरफरता पोत एकजोड झाले. विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले. आई राजा उद उद म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफर नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले. सदर बैठकीवर बसलेल्या शंभूबाळांचा पाठकणा तो फरफरता पोत पाहताना आपोआपच ताठ झाला. राजांच्या हातात थैथैत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाश रेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते. पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डवर घामाने चिंब डबडबला होता. पोत धरला हात थरथरत होता. पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाने डवरलेले रूप नुकत्याच धुवून काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले. मग सदर बैठकीकडे नजर जोडून म्हणाले, बाळशंभू असे चौकात या. शंभूबाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामोरे चौकात आले. आपल्या हातातील पेटता पोत शंभूंच्या हातात देत राजे त्यांच्या छोटेखानी खांदा हळूवार थोपटीत म्हणाले, तुम्हीही नाचवा आईचा पोत बाळराजे, आमच्यापेक्षा जोशानं. सारी सदर डोळे टवकारून बघू लागली. गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योत तवाना केला. राजांनी आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले. शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितले. डाव्या हातातील काठी पायागतीच्या फरसबंदीवर आपटीत तो शिवबाळ गरजला, भवानी राजा उद उद, आणि त्या बालरुद्राच्या हातातील 5 पेडीत पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडून उजवीकडे जायचे बंधन उरले नाही. सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हातचा पोत नाचवू लागले. मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यात गरगर फिरू लागले. त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदकळता उडाली आणि फरसबंदीवर उतरली. केस मोकळे सुटलेले शंभो चौफेर थैथै नाचत पोत घुमवू लागले. त्यांचे रसरशीत ओठ रोमांचक उदेकार घुमवीत होते. भवानी राजा उद 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 फरफरणाऱ्या पोताचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाल्याने संबळीच्या टाळीत चपांच्या काठ्या चढीला लावल्या.
बाळराजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हातांची बोटे नकळतच कानशिलाकडे चढली आणि कटाकट मोडली गेली. थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत किलकारी दिली, हर हर महादेव. भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली. किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले. त्यांचा पोट धरला हात थरथरू लागला. अंगावरचा डवर घामाने डबडबून निघाला होता. आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले. त्यांनी जिजाऊंच्याकडे मूक नजर दिली. जिजाऊ लगबगीनं सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्याच्यावर नजर जोडून तो गोंधळ्यांच्या हाती दिला. शंभूबाळांना सावरून धरीत जिजाऊ सदर बैठकीवर आल्या. शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती. नकळतच राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेजल्या डोरावरून फिरू लागला. गोंधळांच्या म्होरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या समोर आला. परडीत कुंकू हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात माखून गेलेली 64 कवड्यांची माळ होती. गोंधळी कमरेत वाकून हातातली परडी पुढे करीत म्हणाला, ह्यो आईचं वाण हाय धनी. आईचं भूतेपण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देव्हाऱ्यात पूजाय लागती. नवरात्रात आईची परडी 5 घरं मागाय लागती. आम्ही आनंदानं जरूर मागू, म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले. गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ तुंतुणाच्या तालावर त्याने गोंधळाचे नमन सुरू केले. गजवदना गणराया गौरी, मज तारी हो सुख सजना. समरण तुझे पायी पद्मा गौरी, भूत्या विनवी हेरंबा मज तारी गजवदना गणराया गौरी. नमन होताच गोंधळ्याने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली. या गोंधळासी माये लवकरी यावे, आंबे लवकरी यावे. चौक भरिला कोसरी, लिंब नारळ नाना परी. उदबत्त्या लावून चारी, महापूजा मांडली साजिरी. या गोंधळाला माये लवकरी यावे. कुठवर आई पाहू वाट, माझ्या नेत्रा भरला ताट. लवकर सोडा बाले घाट, माये लवकर चाला वाट. या गोंधळासी माये लवकरी यावे. संबळ तुणतुण्याचा नाद, पोत पाजळला घालून साद. आपण यावं येऊन दाद, देऊन दाद, अंबे माये सोडून वाद. या गोंधळासी माये लवकर यावे. गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेची महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ, राजे, शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असे सर्वच कानभर ऐकू लागले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केले. पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुण गुणी वळला. चैतन्याची ज्योत लावणी प्रज्वलित केला. चित्त स्नेहे प्राण वाहुनी ज्याला स्थिर केले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केले. उदर परडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी. 184 घरची भिक्षा मागविली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केले. सकाम कर्मे कवड्या यांची माला मम कंठी. कर्मफळाचा कुंकुम मळवट माझ्या लल्लाटी. पीडा बाधा शकून सांगुनी लोका भूलविले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केले. गडावर रात्र चढीला लागली. सदर चौकात भवानी कथा चढीला लागली. राजांच्या बरोबर सदरेवर बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले भूतेपण पुन्हा एकदा उजाळा घेऊन उठले की आई जगदंबेसमोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवस रात्र गोंधळ माजविणं पडतं. सगळ्या मराठ मनाला जाणून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली. जुने हिमती आणि हिकमती सरनोबत माणकोजी 10 तोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला. स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी माणिक हरपले. राजांनी आपल्या कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकारी घालमेल करणाऱ्या शामराव रांझेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपवली. वाकेन विसीची वस्त्रे अण्णाजी दत्तोंना बहाल केली. राजांच्या कबिल्यात मात्र आणखी एक चोळी बांगडीचा मानकरी आला. सकवारबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाले. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. नवरात्राचा सोनसुगीचा हंगाम आला. खांडेनवमीला पूजल्या
हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले. विजयादशमीची पहाट उगवतीची कूस फोडून गडदाखल होऊ लागली. राजांनी आणि शंभूबाळांनी खासे महालाच्या हमामखान्यात पहाट स्नान आटोपले. अंगावर जगदंबेच्या भूतेपणाची वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढविल्या. आबा आणि फर्जंद शंभू जिजाबाईंच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले. दोघांनी जिजाऊंच्या पायावरची सोंधूळ मस्तकी घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या 5 उंबरठ्यांसमोर आईची परडी मागणार आहोत. आशीर्वाद द्यावा. कोणाकोणाच्या उंबरठ्याचं दर्शन आम्ही करावं त्याचा सल्ला सांगावा. राजे, जे पोख्त कदीम असतील त्यांच्यासमोर आईच्या भूतेपणाचे हात पसरा. थोरांचे पहाट दर्शन कारी लावणारं असतं, जिजाबाई म्हणाल्या. जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूसह महालाबाहेर पडले. आज राजांच्या संगती सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम? ही वाट फक्त भोसल्यांची होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला. एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली, जगदंबेची परडी मागण्यासाठी. दोघांच्या हातातील परड्या हळदी कुंकवाचा दिलजमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या. राजांचे ते रूप कैलास पर्वतावरच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते. लाखो होनांची सोनरास ज्याच्या जामदारखान्यात दास्तानी पडलेली होती, तो शिवराज आज योगीराज झाला होता. उदम्या अरबी घोड्यावरून धावणी घेणारा, सुवर्णमंडित पालखीतून गडचढी करणारा तो सह्याद्रीचा कुबेर, मावळी गोपगोपाळांच्या रांगड मनावर राज्य करणारा तो भोसले कुळीचा यादवराज जगदंबेचे भूतेपण मिरवीत पायी चालला होता. त्याच्याबरोबर त्याच्या अग्निवंत रक्ताचा वसा सांगणारा त्याचा फर्जंद शंभू चालला होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते करते तसे ते दृश्य होते. हरेक भोसला जगदंबेचा जन्मानेच नामजात भूत्या असतो. हातात उदराची परडी देऊन ती त्याला जन्मरूपी 84 लक्ष दारादारात फिरवते. एका हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा देऊनच भवानी त्याला जन्माला घालते. ही परडी मागितली की अंबा ती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशिग भरून देते. मरण गाठीशी बांधणारे आपल्या वाहनाच्या वाघासारखे बेडर काळीच देते. भोसल्याने भूत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शर्मिंदेपण. राजगडावरच्या झाडापेडांवरच्या पक्षी लोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आभाळात झेपा घेऊ लागला. पहाट वाऱ्यावर नौबतीची दुडदुड स्वार झाली. बालेकिल्ल्याच्या तर्फेला असलेल्या सोनोपंत डबीरांच्या वाड्यासमोर सडा संमर्जित अंगणात श्रींच्या राज्याचा आणभाग बांधील श्रीमंत योगी आपल्या बच्च्यासह उभा ठाकला. परडी सावरून राजांनी उदेकार केला. आईचा उदे. शंभूबाळांनी तो उचलून धरला. भवानीचा उदे. दबीरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्याने धावत जाऊन खासे राजे बाळराजांच्या सह आल्याची वर्दी सोनोपंतांना दिली. पंत लगबगीने वाड्याच्या हमचौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. अदब मुजरा घालून ते खालगर्दनीने कसे तरी म्हणाले, आज्ञा झाली असती तर सेवक सदैव रुजू झाला असता. राजांनी आत यावं. नाही पंत, आम्ही आज या क्षणी राजे नाही, आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरठ्यासमोर परडी मागायला आलेले भूते आहोत. आजची मर्यादा उंबरठ्यापर्यंतच. शिधा वाढा. राजांनी एक हात शंभूच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूंनी आपल्या दोन्ही हातातील परडी पुढे सरशी केली. सोनोपंतांचे मन ते बोल ऐकून भरून आले. त्यांनी पायगतीची नजर उठवून राजांच्यावर जोडली. समोरचे थोर शिवपण आणि धाकटे शंभूपण बघताना त्यांच्या उतार डोळ्यात पाणकळात तरळली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अनवाणी पायाची सडक रक्तजागती सतेज बोटे त्यावर मस्तक ठेवून डोळ्यातील पाणकळ्याने साफ साफ धुवून काढावी. पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळ भरले तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे, तलवारीच्या पात्यासारख्या बागदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरवली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळात तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणांचे वाण मावळ मुलखाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभूबाळांची परडी ओंजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, भवानी आईचा उद. राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्याच्या अंगणातून परतले. त्या 2 भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश.
नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखी 4 जाणत्यांच्या वाड्यांसमोर परडी मागून राजे आपल्या खासगीच्या महालाकडे परतत होते. त्यांना शंभूबाळांसह भुत्याच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेल्या राजगडाला ऐटदार फेर भरलेली गडमाची स्वतःलाच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या. ऊन तापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे जायला निघाले. मासाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभूबाळांना आता घोड्याचा लळा लागला होता. रायाची आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतः संगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मांड तयार करून घेत होते. महम्मद सैयस हा घोडे पारखी अरब त्यांना घोड्याच्या लकबीची पछाण करून देत होता. कायदे केव्हा आखडावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जानकारी देत होता. राजांची कृष्णा, कबुतरी, तुरुंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदेउडीत खेचून नेऊन ती पागेत ठाण करू लागले. घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले. त्याच्या रंगमंच खुब्याजवळ थाप मारताच त्याच्या सतेज कातड्यांची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठू लागले. वाऱ्याच्या झकमकीबरोबर टाकोटाक कान टवकारणारा घोडा, स्वराने टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठवून अंगभर खिंकाळणारा घोडा, गडउतार होताना सावध चालीने जपून एक एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, मान तिरकस वाकडी करून खाली घालत चौपाट सुसाट धावणी धरणारा घोडा, पागेत ठाणबंद असताना डोळे मिटून चंदी सगळं ध्यान धरणारा घोडा, अशी घोड्यांची कितीतरी रूपे शंभूबाळांच्या राजमनावर टाकसाळीतल्या सोनेरी होनावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली. गोमाजी बाबा पानसंबळ, धाकल्या राजांना तलवारीची मूठ कशी पेलावी, हातीपट्टा कसा चढवावा, भालाफेकीचा धावता मोहरा अचूक कसा साधावा, पट्ट्याचा चौक फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा तटवावा, विट्याचे पाते दूर फेकून लगीतच पुन्हा मागे कसे घ्यावे यांची जुजवी टिगळ होऊ देऊ लागले. जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण महाभारतातील भुजबळ निधड्या आसामींच्या कथा सांगू लागल्या. बाळराजांच्या चौकस सवालांना माया भरले जाब देऊन त्याचे समाधान करू लागल्या. चक्रव्यूहात एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू, उमर कवळी असता बळजोर कंसाच्या छातीवर मांड ठोकून बसणारा श्रीकृष्ण, बकासुराची पाठ तिंबून त्याला तराज करणारा हत्तीजोड ताकदीचा भीम, मत्स्यभेद करणारा धनुर्धारी अर्जुन, धरतीने फितवा करून फसवलेले रथचक्र उठवण्याच्या खटपटीत असलेला कर्ण, पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज घेणारा इमानबंद जटायू, पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्राकडून परतलेला भरत, कैकईच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्येच्या मुलखाला परागंदा झालेला राम, लक्ष्मण, सीता या साऱ्या आसामी बाळशंभूंच्या मनाच्या सदरेवर दाखल होत होत्या. थंडीचे दिवस सरतीला लागले. राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली. पेण भागात मीरा डोंगराजवळ राजांची आणि शास्ता खानाचा सरदार नामदार खान याची गाठ पडली होती. लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाबाजी हे सुभेदार कामी आले. वाघोजी तुपे जाया झाले होते. त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजे राजगडावर आले.